मित्रांनो, पोल्ट्री शेड म्हणजे फक्त 4 खांब आणि खांबावरती पत्रा नव्हे. जर तुमच्या शेडची दिशा चुकली आणि रुंदी जर जास्त झाली तर उन्हाळ्यामध्ये तुमच्या कोंबड्या उष्माघाताने मरू शकतात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की शास्त्रोक्त पद्धतीने स्मार्ट शेड कसं बांधायचं, जेणेकरून तुमचा खर्च कमी आणि पक्ष्यांचं आरोग्य उत्तम राहील. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील, पोल्ट्री हेल्थ अँड मॅनेजमेंट एक्सपर्ट, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या या प्रोफेशनल कोर्समध्ये. मागील भागात आपण पाहिलं की संगोपनाच्या मुख्य 3 पद्धती. आता तुम्ही अंडी उत्पादनासाठी, मांस उत्पादनासाठी किंवा दोन्हीसाठी कोणतीही पद्धत निवडा, पण त्यासाठी लागणारं शेड हे स्मार्ट असणं गरजेचं आहे. आज आपण शेडची दिशा, लांबी आणि रुंदी यावरती सविस्तर बोलणार आहोत. त्यापूर्वी आजचा महत्त्वाचा शब्द आपण समजावून घेऊया, तो म्हणजे व्हेंटिलेशन. याचा अर्थ असा की शेडमध्ये जी गरम हवा असते तर ती बाहेर जाणं आणि बाहेरची ताजी हवा आत येणं. पोल्ट्री व्यवसायामध्ये 70% आजार जे आहेत तर ते चुकीच्या व्हेंटिलेशनमुळे होतात. त्यामुळं व्हेंटिलेशनवरती आपलं लक्ष असणं, व्हेंटिलेशन प्रॉपर करणं हे खूप गरजेचं असतं. आपल्या स्मार्ट शेडचं डिझाईन हे कसं असावं तर शेडची लांबी नेहमी पूर्व पश्चिम असावी. यामुळं दुपारचं जे कडक ऊन आहे तर ते थेट आपल्या शेडमध्ये शिरत नाही आणि पक्षीसुद्धा उन्हापासून बचावतात. शेडची जी रुंदी आहे तर ती कधीही 25 ते 30 फुटापेक्षा जास्त नसावी. जर रुंदी जास्त असेल तर मध्यभागी हवा खेळती राहत नाही आणि तिथे अमोनिया गॅस तयार होऊन पक्षी दगावतात. शेडच्या जी बाजूची उंची आहे तर ती 8 ते फूट आणि मध्यभागी उंची 12 ते 15 फूट असावी. यामुळे होतं काय, गरम हवा जी असते तर ती वरच्या बाजूने बाहेर निघून जाते. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर जमिनीपासून शेडचा जी उंची आहे तर ती किमान 1 ते 1.5 फूट उंच असावी, जेणेकरून पावसाचे पाणी आहे तर ते आत येणार नाही आणि साप किंवा इतर जे प्राणी असतात तर त्यांचा शिरकाव आतमध्ये होणार नाही आणि आपले जे पक्षी आहेत तर ते ह्या सर्व गोष्टीपासून बचावतील. माझ्या एका शेतकरी मित्राने 30 फुटाऐवजी 50 फूट रुंदीचं शेड बांधलं होतं. हिवाळ्यात तर ठीक होतं, पण हे उन्हाळ्यामध्ये शेडच्या मध्यभागी हवा न पोचल्यामुळं त्याला फॅन आणि फॉगर्सवरती खूप जास्त खर्च करावा लागला. म्हणूनच आपल्या शेडसाठी शास्त्रोक्त माप पाळणं नेहमीच फायद्याचं ठरतं. आजची आपली प्रो टिप आहे, शेडचा जो पत्रा आहे त्याला बाहेरून पांढरा चुना किंवा हीट रिफ्लेक्टर पेंट लावला पाहिजे. यामुळे होतं काय, उन्हाळ्यात शेडमधील जे तापमान असतं तर ते 3 ते 4 डिग्रीने कमी राहतं आणि आपला नफासुद्धा वाढतो. योग्य दिशा आणि स्मार्ट डिझाईनमुळं औषधांचा खर्च कमी तर होतोच, पण त्यासोबत पक्ष्यांची वाढसुद्धा झपाट्याने होते. त्यामुळं घाईघाई शेड न बांधता या नियमांचे पालन नक्की करा. तर मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलं. शेड नेहमी पूर्व पश्चिम असावं. शेडची जी रुंदी आहे तर ती 30 फुटाच्या आत असावी. शेडची जी उंची आणि व्हेंटिलेशनची जी सोय आहे तर ती अगदी योग्य आणि प्रॉपर असावी. तुम्हाला जितक्या पक्ष्यांचं शेड बांधायचं आहे त्याचं एक कच्चं रेखाचित्र आजच आपल्या वहीमध्ये तयार करा आणि त्यामध्ये पूर्व पश्चिम दिशा नक्की मार्क करा. आज आपलं शेड तर तयार झालं, पण या व्यवसायात अजून एक मोठा नफा देणारा भाग आहे आणि तो म्हणजे स्वतःची पिल्लं तयार करणं. म्हणूनच पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हॅचरी व्यवसाय, पिल्लांची निर्मिती आणि त्याचं विक्रीचं नियोजन. तर मग भेटूया पुढील भागामध्ये. जय जवान, जय किसान.